सर, आज भारतीय संविधानातून मानवी हकचा जाहीरनामा, इसके बारे में क्या कहना चाहते हैं? आज जो कार्यक्रम किया गया है इस यहाँ पर महात्मा ज्योतिबा फुले स्कूल में, तो इसके बारे में बताइए। सुरुवातीला तर मी महात्मा फुले विद्यालयाच्या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी संविधानामधल्या मानवी हक्कावर विद्यार्थ्यांना आकलन व्हावं, समजावं, जागरण व्हावं यासाठी हे काम केलं। संविधानामध्ये मूलभूत अधिकाराला जे स्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाग 3मध्ये दिलेलं आहे ते अत्यंत मौल्यवान आहे। ते समजून घेण्याची गोष्ट आहे। म्हणजे जसं आता आपण सुरू करण्यापूर्वीच मग माझं भाषण सुरू होतं, मी फॉर्च्युनेटली म्हणतो ती गोष्ट की मी भाषणाला उभा राहिलो आणि अजान सुरू झाली। आता देखील आपण आमची बाईट घ्यायला लागला आणि अजान सुरू झाली, आपण थांबलो, मगा देखील आम्ही थांबलो। खरं म्हणजे भारतीय संविधानाने ही संधी आणि अधिकार हा प्रदान केलेला आहे, हा सन्मान आहे की दुसऱ्याच्या धर्माचा देखील आपण सन्मान केला पाहिजे असं आर्टिकल 25 सांगतो। धर्मस्वातंत्र्याचा अधिकार हा काय सांगतो? आज मी मुलांना ते सांगतो। मी मुलांना ज्या भारताच्या संविधानातल्या फंडामेंटल राईट्समध्ये राईट्स काय, अधिकार काय आणि त्यांचा नेमका भावार्थ काय, म्हणजे कायद्यासमोर सगळे समान आहेत असं म्हणून केवळ होत नाही, त्या समानतेचा अर्थ देखील आम्हाला आकलन बसला पाहिजे। आणि म्हणून मी असं मानतो की जगाच्या पाठीवरचा सगळ्यात उत्तम, खऱ्या अर्थाने मानवी हक्काची सनद सांगणारा दस्तावेज जर काही असेल तर ते भारतीय संविधान आहे। हे जगामध्ये इतकं उत्तम प्रकारचं संविधान माझ्या तरी वाचनात नाही। मी 200 संविधानांचं वाचन केलेला माणूस आहे आणि मला हे माहिती नाही की इतक्या उत्तम प्रकारचं दुसरं कुठे आहे। इतकं मोठं दस्तावेज आहे की ज्यामध्ये केवळ माणसांचाच विचार तर केला आहेच, पण या व्यतिरिक्त जनावरांचा देखील विचार जे संविधान करते ते मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून करते। मला वाटते यापेक्षा उत्तम काम बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीच्या काळामध्ये जे झालं आणि संविधान सभेच्या सगळ्या सभासदांनी त्याच्यामध्ये जो भाग घेतला, सहभाग दिला आणि मान्यता दिली, त्यामुळे ते झालं। त्याची रुजवणूक या नवीन पिढीला होण्याची खूप गरज आहे आणि म्हणून महात्मा फुलेसारख्या या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचे उपक्रम आमचे आदरणीय आयुष्यमान प्रशांतजी दादा किंवा आमच्या ताई शुभांगी ताई या नेतृत्व करतात आणि यांच्या मार्गदर्शनात जो हा कार्यक्रम होतो, नवीन पिढीला याची गरज आहे। नवीन भारत जर निर्माण करायचा असेल, लोकशाही टिकवायची असेल तर संविधान विद्यार्थ्यांमध्ये माहीत असणं हे अत्यावश्यक आहे असं मला वाटतं आणि म्हणून ते करण्याची। सर, बहुत सारे लोग ये भी बोल रहे थे कि संविधान को बदल दिया जा रहा है और संविधान के बारे में तर्क वितर्क की बातें हो रही है, क्या आपको लगता है क्या इसके बारे में? नाही, एकतर संविधान बदलण्याचा संसदेमधला विषय आपण जर लक्षात घेतला तर ते तसं शक्य नाही आहे, हे खरं आहे। पण हे होत असताना देखील वर्तनातून आणि बाहेर व्यवहारातून त्या कायद्यांना न जुमानता वर्तन करणं, मी याला उल्लंघनच म्हणतो। म्हणजे एखाद्या कुराणच्या बाबतीमध्ये, गीतेच्या बाबतीमध्ये, बायबलच्या बाबतीमध्ये बायबल पवित्र आहे, कुराण पवित्र आहे, धर्मग्रंथ पवित्र आहे, पण तो केवळ नमस्काराला असेल की त्याचं औचित्य काही नसतं, ते वर्तनामध्ये आलं पाहिजे आणि त्यामुळे ते समजलं पाहिजे। आता समजून जोपर्यंत मी देत नाही, संविधानाच्या नुसार राज्यकर्त्यांनी वर्तन करावं असं अभिप्रेत आहे, हे बंधनकारक आहे आणि ते बंधनकारक असताना त्यानुसार वर्तन होते की होत नाही हे पाहण्याची जबाबदारीच या देशाच्या मतदारांची म्हणजे जनता जनार्दनची आहे। 5 वर्षांनी त्याचा निकाल त्यांनी द्यायचा असं बाबासाहेब म्हणायचे, बाबासाहेब मोठे मजेशीर म्हणायचे की हे याचं उत्तर तुम्हाला 5 वर्षानंतर, हे 5 वर्ष हे ऑब्झर्व करतील आणि 5 वर्षानंतर याचं उत्तर देतील की तुम्ही संविधानाप्रमाणे वागले की नाही। तर याचं उत्तर देण्यासाठीचं जागरण जोपर्यंत जनतेमध्ये आपण करत नाही की नेमकं संविधान काय सांगते, तुम्हाला मला काय अधिकार देतं, हे समजून घेणं आणि त्यानुसार मग मी वर्तन करणं आणि त्यानुसार माझा निर्णय घेणं हे औचित्याचं असते आणि आजच्या तारखेमध्ये ते आपल्याला करावं लागेल। ते केलं तो मला वाटतं कि संविधान बदल। सर, चीफ जस्टिस गवाई सर के ऊपर चप्पल फेंकी गई है, उसके बारे में क्या कहना चाहते हैं? नाही, आता तो तर निषेधाचाच भाग आहे, असा आहे, तेव्हा आम्ही ती गोष्ट नोंदवली देखील। म्हणजे
की व्यक्त होणारा विषय असा आहे की तुम्ही पहिल्यांदा तुम्ही संविधान नाकारतात. ते कृत्य करणं म्हणजे संविधान नाकारणं. दुसऱ्याचा सन्मान करा. तुमचं मत जे तुम्हाला अमान्य गोष्ट आहे तिला व्यवस्थितपणे संसदीय भाषेमध्ये मत व्यक्त करण्याचा अधिकार त्यांना आहे ना. त्यांनी तो व्यक्त केला पाहिजे होता. तो न करता त्यांनी जो मार्ग अवलंबला तो हिंसात्मक होता किंवा असंवैधानिक होता. तर तो त्यांनी मार्ग अवलंबणं हा निषेधाचाच भाग आहे. संविधानाला तो मान्य नाही, लोकशाहीला तो मान्य नाही, माणूस म्हणून माणसाला मान्य नाही. माणसाचा सन्मान तर करत तुम्ही. पदावर कोण बसलाय तो आज एखादा व्यक्ती आज त्या पदावर आहे उद्या नसेल. पदाचं एक गरिमा आहे जी संविधानिक आहे. न्यायव्यवस्थेमध्ये न्याय देण्याचं काम जर ती व्यवस्था करत असेल तर तिचा सन्मान सगळ्यांनी केला पाहिजे असंच आमचं मत आहे. आणि म्हणून त्या शब्दाला त्याचं कोणीच समर्थन करूच शकत नाही. त्याचा निषेधच नोंदवावा लागतो असंच आहे. जब भी चुनाव आता है हिंदू मुस्लिम की जाती है, तो इसके बारे में क्या कहना चाहते हैं? हिंदू मुस्लिम के नारे लगाए जाते हैं जब भी चुनाव होता है. केवळ तुम्ही आता दोनच धर्मांची नावं घेतली. मी तर अनेक धर्मांची नावं निवडणुकीमध्ये पाहतो. मी देखील पत्रकार म्हणून काम केलं 35 वर्ष. मी हे पाहतो की सगळ्या धर्म आणि जातीचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये उद्घोष केला जातो. या देशाच्या संविधानाला हे कधीच मान्य नव्हतं. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरच असं म्हणाले होते की हा देश जर राष्ट्र करायचा असेल तर जातीनिरपेक्ष तुम्हाला तो करावा लागेल. या देशामध्ये सामाजिक लोकशाही आणायची असेल तर तुम्हाला जाती आणि धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था उभी करावी लागेल. आणि ती करण्याची जबाबदारी आता राज्यकर्त्यांचीच केवळ नाही तर ते समाजातल्या प्रत्येक साक्षर माणसाची, शिक्षित माणसाची आहे ती त्यांनी केली पाहिजे. की ज्या दिवशी ती मार्गाने जाईल त्या दिवशी व्यवस्था संपलेली असेल. आपके माध्यम से सभी को क्या कहना चाहते हैं? माझ्यासाठी या देशामध्ये पवित्र असा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचं झालं तर संविधान हा जीवनमार्ग झाला पाहिजे. संविधान ही आचारसंहिता व्हावी. आचारसंहिता म्हणजे आचरण त्यानुसार व्हावं. ही आचारसंहिता जर होत असेल तर तो आपल्यासाठी पवित्र ग्रंथ म्हणून त्याला लोकमान्यता सगळ्यांनी एकत्रपणे त्याची मान्यता घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध असलं पाहिजे हीच अपेक्षा करू. थँक्यू.